आयत्या वेळी आता काय करायचं, त्यामुळे जवळजवळ ती ट्रिप कॅन्सल होण्याच्या बेतावर होती. पटतच नव्हतं मनाला. आपण पटच नव्हतं, कारण मे महिन्याची सुट्टी तर मी कुठेच गेलो नव्हतो. मी स्वतः तर मी पण नव्हतो गेलो. वर्षभरापूर्वी अगोदरपासून आम्ही पैसे साठवतो दर महिन्याला थोडं. थंडगार बर्फातल्या आठवणी आपण शेअर करू. प्लॅनिंगची सुरुवात ती अचानक भयानक झालेली आहे. लडाखला येतोच का? फक्त आठवडा म्हणावं लागेल. आम्हाला कसंही करून जायचं आहे लडाख. कॉलेजच्या संपल्यानंतरच्या ह्याच्यामधलं आपलं एक ड्रीम होतं ते. ते प्लॅन्स जे आहेत ते अचानकच ठरलेले भारी होतात. फक्त जायचं होतं हे डोक्यात होतं. काय काय स्पॉटची नावं माहीत होती. हानलेपासून उमलिंगला करा. वर्ल्ड मधला हायेस्ट मोटरेबल रूट पँगॉंग लेक जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. नाईट स्काय, आम्हाला गाव दिसतंय, हानले दिसतंय, पण कसं जायचं हे एक स्वप्न होतं. लेहला फ्लाईटने जाणं हा पण आमचा प्लॅन क्विक झालेला. स्वप्न पूर्ण करतोय की भाई लेहची राईड करणार होता. थंडगार पावसाने सुरुवात होते खरं तर ह्या पॉडकास्टची. आत्ताच एक 2 मिनिटापूर्वी खूप मोठी सर येऊन गेली आणि तशात थंडगार बर्फातल्या आठवणी आपण शेअर करूयात आता इथं. आमच्या लेह लडाखला आजच 2 महिने पूर्ण झाले ट्रिपला. 2 महिने पूर्ण झाले आणि त्या निमित्ताचं औचित्य साधून आपण तिघे एकत्र भेटतो. प्लॅनिंगची सुरुवात ती अचानक भयानक झालेली आहे. कारण का आपला आधी झंस्कार व्हॅलीला जायचा प्लॅन ऑलरेडी झाला होता आणि जवळजवळ आपण जाण्याच्या तयारीत होतो. आपण तिकीट्स पण त्याच्या काढल्या, झंस्कारच्या तिकीट्स काढलेल्या होत्या. त्या ट्रिपच्या खरेदी पण आपण सुरू केल्या होत्या. झंस्कारला आम्ही 3 जात होतो. त्यातला एक पर्सन जो आहे त्याचं काही कारणास्तव कॅन्सल झालं. त्यामुळे मग आम्ही विचारत होतो. सर इथे आलेले, गावी आलेले आणि इथे फिरायचं थोडं. आणि झंस्कार व्हॅलीच्या ट्रिपला आपल्याला 3-4 दिवसच बाकी असताना तो म्हणाला की मला जमत नाही. त्यामुळे आयत्या वेळी आता काय करायचं, कारण का दोघांनी जाणं झंस्कार सारख्या ट्रिपवरती थोडंसं रिस्की होतं आपल्यासाठी. त्यामुळे जवळजवळ ती ट्रिप कॅन्सल होण्याच्या बेतावर होती आणि झंस्कार सोडून दुसरीकडे कुठे जायचं हे पटतच नव्हतं मनाला. आपण पटच नव्हतं, कारण मे महिन्याची सुट्टी तर मी कुठेच गेलो नव्हतो. मी स्वतः तर मी पण नव्हतो गेलो. आपण ह्याचीच वाट बघतो. त्याच्यामुळे कुठे गेलो नव्हतं. पैसे पण या ट्रिप साठी वाचवून ठेवलेले. मला वाटतं तुम्ही वर्षभरापूर्वी अगोदरपासून आम्ही पैसे साठवतो दर महिन्याला थोडे. मग ह्या म्हणजे लडाख ट्रिपचा जो प्लॅन ठरलाय तो कधी ठरतोय, ह्या सिच्युएशन मध्ये तुषारची कंडिशन काय होती ते आपण विचारूया. जसं आता ह्या पॉडकास्ट मध्ये थोडी माझी लेट एंट्री झाली, तसंच त्या प्लॅन मध्ये पण माझी लेट एंट्री झाली. प्लॅनची सुरुवात म्हणावं तर अतुलने जस्ट एक मेसेज टाकला मला की लडाखला येतोस का. हा एक जस्ट टेक्स्ट होता. हा मेसेज कधी केलाय? हा मेसेज मला वाटतं एक 4 ते 5 दिवस अगोदर आहे ना प्लॅनच्या. 4 दिवस अगोदरच. म्हणजे सर आणि अतुल इथे आलेले. त्यांचा प्लॅन मध्ये थोडस हे झालं, चेंज होत होता आणि क्विक प्लॅन ते हा लडाखची शक्यता होऊ शकते का, तर हे एकदम एंडला आलेले. म्हणजे आता 4-5 तारीखला जायचं असेल तर ते 27-28च्या दरम्यान काहीतरी हा प्लॅन बनला त्यांचा. आणि त्याच दरम्यान अतुलने जस्ट मला टेक्स्ट टाकला की लडाखला येतोस का. आणि ह्या प्लॅन मध्ये आमचा दोघांचा खरं तर हा प्लॅन खूप 2-3 वर्षापूर्वीचा होता. म्हणजे ह्यांची मला वाटतं स्पिती व्हॅली व्हायच्या टायमाचा. मला स्पिती व्हॅलीसाठी एक पार्टनर पाहिजे होता. मी तुला विचारलेला आधी. एक स्टोरी सांगतो. म्हणजे आम्ही 2 जणच होतो, अतुल आणि मी, की आम्हाला कसंही करून जायचं आहे लडाखला. कॉलेजच्या संपल्यानंतरच्या ह्याच्यामधलं आपलं एक ड्रीम होतं. ते ड्रीम होतं की दोघांनी एकत्र लडाख करायचा. पण ते ज्या दिवस झाला हे झालंच मोठी गोष्ट आहे. ह्याच्यात एक महत्वाचा ट्विस्ट म्हणजे 1 वर्ष होतं ज्या वर्षी हा प्लॅन होत होता, म्हणजे साधारण 3 वर्षापूर्वी, की आपण करूया लडाख. पण त्याचवेळी बरोबर मला सुट्टी मिळेना, पण ह्यांचा दीपक सरांचा वगैरे दुसरा प्लॅन चालू होता स्पितीचा. तर तिकडनं मर्ज होऊन त्यांचं असं ठरवलं. त्यावेळी मला असं होतं की कुठेतरी हिमाचलला एक ट्रिप झालीच पाहिजे. मग ते कुठचाही चान्स मिळेल जायचं असं मी ठरवलं. तर त्याच मध्ये मला पॉसिबलच नाही झालं.
त्या वर्षी की बाबा लडाखला जाणं किंवा दुसऱ्या हिमाचलच्या ट्रिपमध्ये जाणं. तर त्या वर्षी तो जॉईन झाला दीपक सरांना वगैरे. तर त्यावेळी तो प्लॅन फिक्स केला. त्याच वर्षी त्यांना चंद्रताल पॉसिबल झाला नाही, म्हणून त्यांनी त्या चंद्रतालसाठी स्पेशली परत सेकंड इयर प्लॅन केला चंद्रतालसाठी. ती वेगळी दुसऱ्या वेळी सुद्धा चंद्रताल आम्हाला पॉसिबल झालेलं नाही. पण तो चंद्रताल मी पॉसिबल केला माझ्या हमताबादच्या ट्रेक मध्ये. आणि तिसरं वर्ष होतं त्यांचं झंस्कार व्हॅलीचं. तर त्यांचा एक चांगला ग्रुप बनलेला, बॉन्ड बनलेला होता, त्याच्यामुळे तो त्यांचा प्लॅन चालत होता. माझा पण लडाखला प्लॅन चालत होता, पण मला त्यांचा जो स्लॉट होता साधारण मे एंडिंगचा, तर त्या स्लॉट मध्ये मला पॉसिबल नव्हतं. माझं होतं जुलै एंड किंवा ऑगस्ट एंड, त्याच वर्षी म्हणजे मागच्या ह्याच वर्षी होता. पण ह्याने आता अचानक मेसेज केला आणि जायचं तर आहे आणि संधी होती. थोडासा वर्क लोड पण थोडा मॅनेजेबल होता त्यावेळी. मॅनेजेबल म्हणजे होता वर्क पण मॅनेजेबल होता. आणि मी स्वतः ठरवलं जायचंय, परमिशनचं नंतर बघू. पण त्याला तेव्हा मेसेज टाकला की थोडा अर्धा तास दे, अर्ध्या तासात सांगतो. म्हणजे ज्यावेळी तुषारला मेसेज पडला की आम्ही लडाखला जातोय आणि आम्ही सांगायचं तर फ्लाईटची तिकीट काढलेली, दोघच जणांनी आम्ही मग फायनल केलं मरून दे सगळ्यांना, कोण नाही आलं तरी आपण दोघं जाऊ, आम्ही तरी जाणार, बघू तिकडे जाऊन काही असं ठरलेलं. आणि तुषारला म्हणजे डोक्यात आलं की तुषारला असं विचारूया. सर पण म्हणाले बघ, आम्ही म्हणालो की त्याचा जुलै एंडचा प्लॅन तो बोललाय, त्यामुळे तो अचानक ठरणं बाबा येतो म्हणणं असा डोक्यात माझ्या तुषार झालेला. मग त्याला मेसेज केला तेव्हा तो डायरेक्टली म्हणजे पॉझिटिव्ह बोलला, हो बोलला, मला फक्त 1 तास दे, काय ते फायनल करतो. कारण असं होतं की फ्लाईटची तिकीट्स पण मिळाली पाहिजे, आमची बुक झाली आणि त्याला पण तिथेच मिळाली पाहिजे, आजूबाजूला सीट्स मिळाली पाहिजे, ते सगळं होतं. लिमिटेड फ्लाईटचं बोलतो. आणि मेन म्हणजे लडाखला जायच्या आणि यायच्या दोन्ही लिमिटेड फ्लाईट्स. म्हणजे काय टायमाचा परत हे की पुढचा प्लॅन पण होता ना, कसं काय मॅनेज करायचं, त्याच्यामुळे लिमिट जेवढा क्विक डिसिजन घ्यायचा तेवढा क्विक डिसिजन. तर 1 तासात घेतलेला डिसिजन 1-1.5 तासात, 1-1.5 तासात झालेला प्लॅन आहे. डन तर डन. एखादे प्लॅन्स जे आहेत ते अचानकच ठरलेले भारी होतात आणि खूप वर्षापासून आपण प्लॅन करतो ते फिसकटतात. हे आम्ही एक्सपिरियन्स घेतलाय आणि ऍक्च्युअली लोक म्हणतात ते खरं वाटायला लागले आता. तर यानंतरची पुढची जर्नी, फ्लाईट बुकिंग झालं, 4 दिवस राहिले लडाखच्या ट्रिपचे. तर इथून सर आणि मी गावी होतो, बांदेमध्ये होतो, आणि इथून आम्ही 1 दिवस अगोदर मुंबईला गेलो 31ला. तिथे थोडीफार खरेदी होती ती केली. तुषार भेटला तिथेच, एकत्र भेटून मग काय ते बाकीच्या गोष्टी ठरवल्या आणि थोडाफार ओव्हरव्ह्यू प्लॅन होता आमच्याकडे. गेल्या वर्षीचा होता, गेल्या वर्षीचा प्लॅन होता. आणि आम्ही जेव्हा लडाखचं आमचं जेव्हा कन्फर्म झालं तेव्हा आपण लगेच एक इटर्निटी त्यावेळी अर्जंटली एक बनवलेली कुठे कसं, कारण का आमचं येण्याचं तारीख आमची फिक्स होती. कारण का ह्या लडाखच्या प्लॅन मध्ये बोलायचं झालं तर मी 2 वर्षापूर्वी जो अतुल आणि मी प्लॅन करत होतो तेव्हा मी व्हिडिओज बघितले. त्या नंतरच्या 2 वर्षात मी कायच नाही बघितलं लडाख बद्दल, कायच म्हणजे काय नाही, लिटरली काय नाही. मला पूर्ण ब्लँक होतो. मी फक्त जायचं होतं हे डोक्यात होतं, काय काय स्पॉटची नावं माहित होती, जसं की आपला खारदुंगला एक स्पॉट डोक्यात होता तो, त्याच्यानंतर मॅग्नेटिक हिल वगैरे. आणि म्हणजे ही नावं येतील पुढे, नवीन वाटेल तुम्हाला नावं, ज्यांना लडाख बद्दल काहीच माहिती नाही जसं माझ्यासारखं. आपण थोडा मॅप बद्दल नंतर बोलू, मॅप थोडा डिस्कस करू, त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल की आपण प्रवास कसा आहे. ओके, तर ह्याबद्दल काय माहिती नाही. आणि अचानक जेव्हा हे 4 दिवसात समजलं त्याच्यानंतर मग थोडं ढवळाढवळ सुरू झाली, लडाख बद्दल सर्च करायची, कसं जायचं, आयटिनरी म्हणजे यांची प्रिपेअर्ड होती आयटिनरी जी त्यांनी 1-2 वर्षापूर्वी रेडी केलेली जाण्यासाठी. मला बरोबर नाही, लडाखची आयटिनरी आमची प्रिपेअर्ड नव्हती, लडाखची आम्ही त्यावेळी केली, ऑन द स्पॉट केली आम्ही एक प्लॅन. काही ते सुद्धा थोडंसं आम्ही म्हणजे लडाख आधीच कधीच न बघितल्यामुळे हे किती यशस्वी होईल किंवा नाही ते माहित नव्हतं, त्यामुळे आम्ही प्लॅन ए आणि प्लॅन बी अशा 2 इटर्निटी आम्ही केलेल्या, की इथे समजा वेळ झाला किंवा काय, 2 दिवस एक्स्ट्रा, 1 दिवस एक्स्ट्रा ठेवलेला आम्ही, की त्या दिवशीचा काहीच प्लॅन नव्हता, तर कुठे काही झालं थांबायला तर 1 दिवस हे नको, कारण का आपली येण्याची तिकीट फिक्स होती, येण्याची डेट पण फिक्स होती, दिल्लीला आपल्याला त्याच तारखेला पोहोचणं गरजेचं होतं, आपली ट्रेन होती.
त्यामुळे ट्रेन आणि फ्लाईट पण होती लेहवरून दिल्लीपर्यंत. तर आता पुढच्या एका स्टेप वरती जाऊ. तर प्रिपरेशन बद्दल आपण प्रिपरेशन कसं केलं, काय सामानाची वगैरे, कारण खूप लिमिटेड वेळ होता. माझ्यासाठी तर खूप लिमिटेड वेळ होता, कारण माझा बाईक राईडचा पूर्णपणे पहिला अनुभव. एक आपण मला वाटतं अतुल सोबतच एक कोस्टल राईड केलेली आपण, एक रत्नागिरीपर्यंत गणपतीपुळेपर्यंत. तो एक राईडचा एक छोटासा एक्सपिरियन्स होता तो. त्याच्यानंतर आम्ही दोघांनीच एकत्र केलेला आपला ह्याचा कर्नाटक मधला याना केव्ज वन डे रिटर्न. सगळ्यात तेव्हाचा मला वाटतं तुझ्यासाठी माझ्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स होता की वन डे मध्ये एवढं किलोमीटर जाऊन येणं. सकाळी 5ला निघालेलं आणि रात्री आम्ही 10 वाजता जेवायला इकडच्या चांगल्या हॉटेलमध्ये, म्हणजे ठरवलं तसं आलेलो. एकदम मस्त क्विक प्लॅन झालेला आणि मस्त होता. म्हणजे तो प्लॅन भारी होता प्लॅन एखादा. आणि तो गणपतीच्या सीझन मध्ये होता सर, गणपतीच्या अगोदर 4-5 दिवस. तर हे 2 एक्सपिरियन्स माझ्याकडे फक्त होते बाईक राईड रिलेटेड. लॉंग टर्म साठी बोलतो, लॉंग राईड साठी. बाकी छोटे मोठे बाईक राईड त्याला काही राईड बोलत नाही आपण, छोट्या असतात त्याला. तर हा एक, आणि माझ्यासाठी एक क्विक होतं सगळं अनुभव. म्हणजे मला लिटरली जॅकेट पासून बघायचं होतं. तर त्याच्या प्रिपरेशन साठी पुढचा वेळ जो काय घेतला, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे त्यांचं थोडंफार तरी प्रिपेअर होतो. झिरो होतं, त्यांची हेल्प झाली. आम्ही ऑलरेडी प्रिपरेशन सुरू केलेलं झंस्कारसाठी बरोबर. त्यामुळे आमच्याकडे थोडंसं खरेदी पण झालेली होती आमची. तर हे एक प्रिपरेशन झालं. त्याच्यानंतर बाकी थंडीचा एक्सपिरियन्स काय माहिती नाही तिकडचा. मला ट्रेकचे एक्सपिरियन्स आहेत, पण बाईक राईडचा पूर्णपणे एक्सपिरियन्स वेगळा. हा, तर त्या रिलेटेड म्हणजे क्लायमेट बद्दल काय चेंजेस वगैरे तिकडचं काय कसं काय होतंय, राईड वरती काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात ह्याची माहित नव्हतं. त्याचं इन्फॉर्मेशन वगैरे यांच्याकडून. तर ऍक्च्युली जे प्रिपरेशन लागते त्याला आम्ही एक्सपर्टी तुषारलाच दिलेली, कारण त्याला म्हणजे ट्रेकिंगचा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स होता. म्हणजे ऍक्च्युअल बर्फामध्ये ट्रेक करून तिथे राहणं वगैरे त्याला माहिती होतं. आमचं काय होतं की बर्फातून वगैरे आम्ही बाईक राईड केली, राहायला आम्ही चांगल्यापैकी होमस्टेला राहायचो. असं होतं. त्यामुळे एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये राहिलेला तुषारच होता. त्यामुळे ज्या थंडीच्या गोष्टी लागतात त्याची आम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन त्यानेच दिली, काय खरेदी करायचं. मला वाटतं 3 वर्षापूर्वी पहिल्या राईडला मला त्याने शूज जे सजेस्ट केलेले ते घेताना मी म्हणजे एवढे पैसे का खर्च करायचे. त्याने आम्हाला स्पिती व्हॅलीला आम्हाला 3रा पार्टनर पाहिजे होता. तो पण जो सजेस्ट केला तो पण एक आमचा चांगला मित्र बनला. म्हणजे मला जेव्हा त्याने अतुलचं नाव तू सजेस्ट केलं तेव्हा मी नितेशला म्हणालच होता मी त्याला की तो आपल्यात मिक्स होईल का, तो कसा असेल. म्हणजे आपण 7-8 दिवसाच्या नाही ना 15 दिवसाच्या ट्रिपला जातोय आणि एखादा अनोळखी व्यक्ती बाबा तिघांना पण आपल्याला माहित नाहीये, त्याला पण तसं माहित नव्हतं. मग तो आपल्याशी किती मिक्सअप होईल किंवा किती प्रॉब्लेम म्हणजे आपण त्याला समजून घेऊ. पण हा एवढा सहज मिक्स झाला आणि चांगला मित्र झाला आणि एवढा हा काय म्हणतो त्याला सहज मिक्स, तर तो डे 1 पासून झाला की आपण ह्याच्याबरोबर नंतर सलग 3 ट्रिप केल्या. त्यामुळे ते तुझं एक सजेशन सगळ्यात चांगलं होतं. तुषारची सजेशन्स तर आमची तयारी झालेली, लडाखची प्रिपरेशन झालं, सगळं खरेदी झाली आणि दिवस आला. सकाळची आमची फ्लाईट होती, पहाटेची फ्लाईट होती. आम्ही 5:30ला पोहोचलो एअरपोर्ट. मग एअरपोर्टला एक चेक इनच्या वेळी काय झालेलं, हेल्मेटचा इश्यू झालेला. हेल्मेट कॅरी करायला देत नाही असं कोणी सांगितलं तुषार सांगितलं. हेल्मेट कॅरी करायला देतं ही इन्फॉर्मेशन आम्ही काढलेली पहिली सुरुवातीला. म्हणजे माझे सर आहेत ज्यांनी बऱ्याच तिकडच्या नॉर्थच्या राईड केल्या आहेत, त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन अगोदरच काढून घेतलेली की हेल्मेट कॅरी करायला परमिशन आहे का. तर त्यांच्याकडनं होतं परमिशन आहे. पण जेव्हा आम्ही आपलं काय बोलतात ते लगेज हे करायला गेलो, काय चेक इन करायला, तेव्हा ते ऍक्सेप्ट करेनात की तुम्हाला हेल्मेट नाही कॅरी करू नाही शकत. हा, म्हणजे ते फ्लाईटचं कंपनीचं नाव राहू दे, पण तिला माहित नव्हतं, त्या पूर्ण स्टाफलाच माहित नव्हतं की हेल्मेट कॅरी करायचं आहे. नंतर आम्ही जेव्हा काय बोलतो सेल्फ चेक इन होतं किंवा तुमचं लगेज बॅग नाही सिक्युरिटी चेकिंग होतं, त्यांना विचारलं तेव्हा समजलं की काय प्रॉब्लेम नाही, हेल्मेटला तर परमिशन आहे, जाऊ दे. पण तिथे थोडंसं आमचं भीती वाढली की आता हेल्मेट कॅरी करायचं. आणि मी तर
यांनी कशी बशी स्पेस केली एका बॅग मध्ये, आणि माझ्या बॅग मध्ये तर स्पेसच नाही. मी अक्षरशः बॅगचा कव्हर असतं ना त्याला लटकवून ठेवलं, सोडून दिलेलं असं की देख लेंगे जो होगा, और वो हेल्मेट भी मेरा नाही था. कारण हेल्मेट कसं आहे, कारण 11 दिवस आपण कंटिन्यू राईड करणार होता, प्लॅन होता आपला, आणि कम्फर्टेबल होणं थोडा वेळ जातो. स्वतःचं हेल्मेट असेल तर चांगलं पडतं, कारण अचानक ओझं येतं डोक्यावर आणि हालचाली करायला थोडं कठीण पडतंय. म्हणून स्वतःचं हेल्मेट मला सजेस्ट केलेलं कोणी, ते चांगलं पडेल, आपण ते कॅरी केलेलं. म्हणून तेवढं पण गोष्ट होतात छोट्या मोठ्या, ते पण पार करून गेलो पुढे. मग आपण पुढे लडाखला उतरलो. किंवा सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लेहची फ्लाईट. हे एक स्वप्न होतं, म्हणजे लेहला फ्लाईटने जाणं. हा पण आमचा प्लॅन क्विक झालेला प्लॅन असेल. मोस्टली प्लॅन बनतात राईडवाल्यांचे, दिल्ली मनाली, मनाली लेह ह्या रूटने, किंवा दिल्ली आपलं काय श्रीनगर वरून कारगिल वरून वगैरे लेह. आमचा हा क्विक प्लॅन असल्यामुळे आम्ही डायरेक्ट लेहला उतरणार, हाय अल्टिट्यूड. आणि लेहला डायरेक्ट उतरणं हे पण बऱ्याच जणांचं स्वप्न आहे फ्लाईट मधून, कारण पूर्णपणे तुम्हाला बरोबर सीनच वेगळा आहे. म्हणजे तुम्ही अतुलचे व्हिडिओ बघाल पुढे कधी येतील तेव्हा, तो फीलच वेगळा आहे. विमानातून तुम्हाला लेह बघणं, लेहची जर्नी, लेहचं लँडिंग, लेहचं टेक ऑफ, ही स्वप्न आहेत. म्हणजे लेह बघणं, किंवा आपण जेव्हा शिरतो त्या हिमालयाच्या रेंज मध्ये, तेव्हा खालती जे हिमालयाचे जे शिखर दिसतात ते बर्फ स्प्रेड झालेला, म्हणजे असे वाटतं की त्याला एक स्पेशल एक शब्द आहे, स्नो कॅप्स माउंटन्स. हा एकदम परफेक्ट शब्द आहे. तर ते बघणं म्हणजे विमानातून म्हणजे ड्रीम आहे, ड्रीम. म्हणजे तुम्ही एकदा ती जर्नी करावी लेह पर्यंतची, आणि तो डायरेक्ट आनंद आपण म्हणजे तो वर्णन शब्दात नाही वाटलंय, म्हणजे कसं गोष्ट आहे ती फील करण्यासारखी आहे. बरोबर, अगदी. तर तो एक बऱ्याच जणांचं स्वप्न, तसं आमचं पण स्वप्न होतं की भाई डायरेक्ट लेहची फ्लाईट, लेहवरून ते स्नो कॅप्स माउंटेन बघायचे, हे स्वप्न होतं. आणि म्हणजे काय बोलतात, ते जाण्याची एंट्री करताना, विमानात एंट्री करताना ते सगळं म्हणजे असं स्वप्न होत होतं की आम्ही स्वप्न पूर्ण करतोय, की भाई लेहची राईड करणार आहोत आम्ही, आणि ते सगळं स्वप्न होत होतं. म्हणजे आणि हे अचानक ठरल्यामुळे ते जास्त स्वप्न वाटत, एक्साइटमेंट 100%. प्रत्येक गोष्टीची, म्हणजे एंट्री करतानाची, त्याच्यानंतर सीट पर्यंत पोहोचण्याची, सगळ्या गोष्टी अशा एक्साइटमेंट मध्ये होत होत्या. सगळं स्वप्न पूर्ण होत असल्याचा फील येत होता त्याच्यात. लेहला लँडिंग होताना कसं वाटलं तुला? लेहचं लँडिंगचा जो पॅच आहे तो थोडं विमानचे म्हणजे पूर्ण असं होतंय, तो फील होतो आपल्याला की बाबा आपण असे झालोय, विमान असं झालंय, दोन्ही साईडला डोंगर दिसतात आणि मधला पॅच आहे तिथे लँडिंग होते. म्हणजे हा पण एक्सपिरियन्स एक वेगळाच आहे, कारण तो आपल्याला लडाखला बाजूला डोंगर दिसतोय आपल्याला आणि आपल्याला लँड होतं. अगदी बरोबर, एकदम बाजूला असं, म्हणजे विमानातून तर एकदम जवळ दिसतो. ती ब्लेड्स असतात विमानाची, ती तर एकदम डोंगराला चिटकल्यासारखी वाटतात की आता चिटकतात की काय, आणि तो क्रॉस होऊन पूर्ण लँडिंग होतोय. काहीतरी मला वाटतं ह्याच्याबद्दल थोडं रिसर्च केला तर समजेल की काहीतरी प्रशिक्षण घ्यावं लागतं तिथलं. ट्रेन पायलटच तिथे लँड किंवा टेक ऑफ करू शकतं तेवढ्या हाय ॲटिट्यूड, एवढ्या हाय अल्टिट्यूड मध्ये. तर त्याच्या पुढचा एक्सपिरियन्स म्हणजे डायरेक्ट आपण एवढ्या हाय अल्टिट्यूडला गेलो, आणि थोडासा काही वेळ, म्हणजे पहिला दिवस तरी 2 दिवस तरी कंपल्सरी आहे तिथं, काय बोलतात, स्टे करणं हेल्थ साठी. तुम्ही लडाखला पोहोचल्यानंतर एकदम म्हणजे नॉर्मल जी अल्टिट्यूड वर एकदम हाय अल्टिट्यूडला जात, तेव्हा हाय अल्टिट्यूड सिकनेस होण्याची शक्यता जास्त म्हणण्यापेक्षा थोडेफार जाणवतच तुम्हाला. मी तर पहिल्या वर्षी खूप फील केलेलं आहे, खूप बेकार एक्सपिरियन्स घेतलेला तेव्हा. म्हणजे काही गोष्टी आपण हे केल्या पाहिजेत तरच म्हणजे प्रवास जो आहे, पुढचे ज्या गोष्टी आहेत, पुढचे प्रवासाचे दिवस आहेत ते व्यवस्थित जातात. म्हणून हेल्थ इश्यू येता नाही त्यासाठी 2 दिवस राहणं हे गरजेचं आहे लडाखला. तिथून पुढे पाठवतच नाहीत, ऍक्च्युअली कंपल्सरी आहे. मॅप बद्दल बोलूया. लडाखचा मॅप जो आहे तो आपल्याला स्क्रीनवर मी टाकतोय तिथे. त्यातले काही रिजन थोडक्यात जे आहे ते तुम्हाला तुषार सांगेल. आपण पहिल्यांदा इथून डायरेक्ट पोहोचलो लेहला. आमचं एक साधारण आयटिनरी बोलू शकतो ना याला, की रूट सांगू मी काय? रूटच बोलूया मला वाटतं आयटिनरी पेक्षा. तर पहिलं म्हणजे
फर्स्ट 2 दिवस होते आपले लडाखचे, तर ते आपल्याला लडाखमध्येच स्पेंड करायचे होते. तर त्याच्यासाठी पहिला दिवस मला वाटतं आम्ही सकाळीच पोहोचलो, काहीतरी 9-10च्या आसपास पोहोचलो ना आपण लद्दाखमध्ये, लेहला सॉरी. तर ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही त्या दिवशी रेस्टच केला, म्हणजे फर्स्ट हाफ तरी एक 4-5 आपण जेव्हा पोहोचलो लेहला तेव्हा आपण हॉटेल बुक नव्हतं केलेलं, त्यामुळे आपल्याला टॅक्सी बुक करण्यापासून हॉटेल बुक करणं म्हणजे आमचं प्लॅन होता फक्त लेहचं तिकीट बुक करण्याचा, बाकी पुढचा काहीच प्लॅन नव्हता. कुठचंही प्लॅन होता पण बुकिंग वाला प्लॅन नव्हता कुठचाच. इथंच थांबायचं, इथं हे हॉटेल बुक करायचं, असं मोस्टली करतात जे कोण लडाखला जातात ते. पुढे त्याच दिवशी त्याच ठिकाणी आपण जाऊ बाईकने तिथे, त्यामुळे ते निश्चित नसतं. त्यामुळे आपण पुढचे बुकिंग केले नव्हते, पण लेहचा बुकिंग आपण करू शकलो असतो आधी, पण आपल्या आयत्या वेळी आपण ठरल्यामुळे ते बुकिंग तसं राहून गेलेलं. आणि असं झालं की तिथे जाऊन बघायचं, तिथे जाऊन बघूया, आपण चेक करूया, बुकिंग करून ते पुन्हा कसं असेल याची सांगता येत नाही. मग आपण मला वाटतं लेह एअरपोर्टला उतरलो 9:15. तिथेच नेटवर्कचा इश्यू. त्यानंतर आम्ही शोधलं, एक दोन रेफरन्स घेतलेले, त्यानंतर त्याचं रेटिंग वगैरे बघितलं आणि म्हणजे टॅक्सी पण बुक नाही केली तिथं बाजूला लडाखच्या. म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स सांगतो, पुढे भविष्यात कधी गेलात, बुक नसेल केली असेल अगोदर प्री प्लॅनची, तर इथे एअरपोर्टच्या बाहेर पडल्याच तिथे टॅक्सी भेटतात, म्हणजे ओमनी भेटतात, बरोबर. तर ओमनीने आम्ही त्या हॉटेलपर्यंत, साधारण एक 4 किलोमीटर होतं बहुतेक ते हॉटेल. फर्स्ट हाफ म्हणजे एक 4-5 पर्यंत आम्ही पूर्णपणे रेस्ट घेतली त्या दिवशी. थोडासा अतुलला थोडासा तरी त्रास, थोडा माउंट सिकनेसचा जाणवत होता. त्याच्यानंतर झालं, कम्फर्टेबल झाल्यानंतर झालं. तर सेकंड 4-5 नंतर आम्ही तिथे शांती स्तूपाला तो दिवस ठेवलेला. खरं तर आम्हाला लेह पॅलेस पण सेम डे करायचा होता, पण ते पॉसिबल होत नव्हतं. तर शांती स्तूपा केला आम्ही त्या दिवशी, आणि शांती स्तूपावरून येताना आम्ही बाईकचं हे करून घेतलं. पहिल्या दिवशी आमच्याकडे बाईक नव्हती, बाईक रेंटल करायची होती आम्हाला. तर आपण जी सकाळी ओमनीने आपण जे आलेलो एअरपोर्ट वरून रूमला, तिथून आम्ही त्याच ओमनीवाल्याचा नंबर घेतलेला आणि एका दोघांना विचारलं, आणि त्याच ओमनीवाल्याला पुन्हा आपण संध्याकाळी बोलवलं, त्याला टायमिंग दिला, आणि तिथून मग आपण शांती स्तूपाला येतो. हा ओमनी मधला प्रवास पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल. लेहच्या शहराच्या कुठल्याही टोकावरून ते शांती स्तूपा दिसतो, कारण का ते थोडस डोंगरावर भाग आहे आणि खूप मोठा आहे तो. आमचं जे रूम होता आपला, त्या रूम मधून पाठीमागून ते दिसत होतं. त्यामुळे ते सगळीकडून तुम्ही कुठून गेला तर कुठून पण ते शांती स्तूपा आपल्या खुणा होत असतं, बरोबर. आणि त्यामुळे पहिल्या दिवशी आम्हाला तरी ते 2च स्पॉट माहित होते लेहचे, की शांती स्तूपा आणि पॅलेस करायचे. संध्याकाळी तेवढाच वेळ असल्यामुळे आपण शांती स्तूपा ठरवलं. बरोबर. आणि शांती स्तूपा छान आहे, म्हणजे तिथून जो लेहचा शहराचा जो व्ह्यू दिसतो तो अमेझिंग. आणि शांती स्तूपा आम्ही इव्हिनिंग स्पेंड केली ना तिथे, थोडासा इव्हिनिंगचा पॅच भेटला, त्याच्यामुळे लेहचा नाईटचा जो व्ह्यू होता ना शांती स्तूपावरून दिसणारा, आणि खूप लांबवर आपल्याला असे ते हिमालय रेंज दिसते दूरवरती. म्हणजे आखणी करता आली आम्हाला थोडक्यात. पुढचे प्लॅन्स कुठून कुठे काय कसं रिलॅक्सनेस आला. आणि आपण तिथे काय खाल्लेलं शांती स्तूपात? मोमोज खाल्लेले. अजून काय खाल्लेलं का? नाही, मोमोज आपण कॅरी केलेलं. तर सांगायचं तर मालवणी खाजा नेलेलं आम्ही. शांती स्तूपालाच नाही खाल्लं ते आपण, पण सुरुवात शांती स्तूपापासून केली. अख्खी जर्नी म्हणजे हानलेपर्यंत आपण ते खात होतो. म्हणजे हे काढलं, परमिट काढलं. ओके, तर त्या परमिट वरती 2 दिवस तिथेच राहणं गरजेचं होतं. बरोबर. आणि आपल्याला त्याच्यानंतर 5व्या दिवशी म्हणजे 3ऱ्या दिवशी आपण फिरू शकत होतो. बरोबर. आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी जायचं होतं मॅग्नेटिक हिलला. त्यामुळे ती पण एक शासंकता होती की ह्या परमिट वरती आधी सांगितलं की मॅग्नेटिक हिल जाऊ शकता तुम्ही. बरोबर. पण ती एक शक्यता होती की त्यांनी नाही जाऊ दिलं तर, किंवा काय, ही एक आपल्याला शंका होती. मॅग्नेटिक आणि आपण तिथे पुढे संगमला जाणार होतो, आपण संगम पॉइंटला, तो अजून त्याच्या पुढे आहे. हा दुसऱ्या दिवसाचा प्लॅन होता आमचा, की मॅग्नेटिक हिल आणि संगम पॉइंट ह्या 2 ठिकाणचे स्पॉट दुसऱ्या दिवशी कव्हर करणं. आणि बाईक आम्ही अगोदरच्या रात्री, म्हणजे जसं अतुल बोलला की त्या रात्रीत आम्ही बाईक रेंट करून
आपल्या रूमवरती म्हणजे हॉटेलवरती हॉटेलवरती आणून ठेवलेत. तर ह्या बाईक रेंट म्हणजे माझा थोडासा एक एक्सपिरियन्स सांगतो की बाईक हातात घेतल्यानंतर माझा काय इथे गावी आल्यानंतर बाईक चालवण्याचा एवढा काय एक्सपिरियन्स नाही. मुंबईत तर नाही, मुळात इव्हन मला सुद्धा शासंकत होती की तू किती म्हणजे बाईक चालवशील. बरोबर. ती जर्नी संपल्यानंतर त्याबद्दल बोला माझ्या बाईक चालवण्यावर. तर म्हणजे माझ्यात कॉन्फिडन्स होता की मी करेन हे, पण बाईक सोबत मॅच होणं किंवा काय चालतंय काय लागतं ह्याचे एक्सपिरियन्स नाही ना मला, काहीच म्हणजे 0. तर त्याच्यासोबत म्हणजे अतुलला पण चालवायला दिली, भाई एकदा ही चेक कर बाईक बाबा बरोबर आहे की नाही, त्याचे ब्रेक चालतात की नाही. मी त्याला ज्याच्याकडून बाईक रेंट केली त्यांना पण थोडा त्रास दिला की मला थोडासा इथे प्रॉब्लेम होते, थोडा हे ब्रेक कर, हे कर, ते कर, क्लचिंगचा प्रॉब्लेम होत होता, तर ते सॉर्ट कर. म्हणजे मलाच मॅच व्हायला थोडासा वेळ लागला, भले बाईक मध्ये काही प्रॉब्लेम नसेल पण मलाच त्या बाईकला मॅच व्हायला वेळ लागला. पण जेव्हा मॅच झालो ते नंतर दिसेल तुम्हाला. थोडक्यात बोलायचं तर बाईक बॉन्डिंग, बायकर्सचा जो फिलिंग असतं, बाईक सोबत जे आपलं बॉन्डिंग असतं ते तो फील हा बायकर्सनाच माहिती असतो. बरोबर. जेव्हा तुमची जर्नी संपते किंवा जर्नी एकदा बॉन्ड झाल्यानंतर जो जर्नीचा प्रवास असतो आणि जर्नी संपल्यानंतरचा, बाईक थोडीशी रेंटवरती घेतली असेल तर वेगळी गोष्ट, तुमची स्वतःची असेल तर की बाईकने ही फिरून आलं, मग बाईकला पण तुम्ही कन्सिडर करता तुमच्यासोबत. दुसऱ्या दिवशी आपली बाईकची जर्नी सुरू झाली. पण बाईक साठी ज्या गोष्टी म्हणजे आपल्याला सगळं शूट करायचं आहे, तो गोप्रो म्हणजे हा पण टॉपिक आहे, तो खूप बोलू शकतो आपण याच्यावर. गोप्रो बद्दल माहित नसणार आणि गोप्रो ज्याने रेंटने घेऊन आलाय न्यू मॉडेल, सगळं कसं लावायचं, काय करायचं, ऑन दी स्पॉट सगळं करायचं, सगळं ठरवलं. सगळं त्या दिवशी हे जेव्हा झालं पण टेस्टिंग होतं. मला म्हणजे माझा गोप्रो मला माझ्यासोबत घेऊन यायचा उद्देश होता की मला मेमरी कलेक्ट करायची. कारण लेह लडाख ह्या म्हणजे लडाख जर्नीमध्ये जाणं असं सोपी गोष्ट नाही की तुम्ही दरवर्षी जाल तिकडे ट्रिप सारखं, तुमच्या फॅमिली प्लॅन सारखं तिकडे जाल. इन फ्युचर जाऊ, ऑफकोर्स जाऊ, म्हणजे ते असं शक्य नाही की तुम्ही एकदाच गेलाय आणि तुम्ही दरवर्षी असं जाल आणि तिकडच्या जर्नी मेमरीज गोळा कराल, तर तसं नाही होत. तर त्या मेमरी कलेक्ट करण्यासाठी ऍक्च्युली मी तो गोप्रो घेतलेला. बऱ्याच गोष्टी म्हणजे मेमरीज तर कलेक्ट झाल्या दिसतील. हेल्मेटला माउंट करणं, मग त्याच्यासाठी काय लागतं, कोणत्या गोष्टी, फुटेज कसं आलं पाहिजे का, हे या टेक्निकल गोष्टी आहेत. बरोबर. याच्यासाठी म्हणजे एकतर शॉर्ट राईड करावी लागते, एक्सपिरियन्स लागतो. बरोबर. त्यानंतरच आपल्याला समजते की ऍक्च्युली फुटेज काय येतंय, कसं पाहिजे, काय पाहिजे, हे नंतर गोष्टी कळणार. ऑडिओ येतोय की नाही, आपलं ट्रायल बेसिसला होतं सगळं ट्रायल बेसिसला. आय होप हे लडाखचं होऊ दे, कारण ह्याच्यात खूप सुंदर सुंदर गोष्टी पाहायला मिळतील. स्पिटीची ऑफकोर्स जर्नी त्यांची वेगळी होती, सुंदर होती, पण ही लडाखची मी एक्सप्लोर केली, त्याच्यामुळे 100% म्हणू शकतो की एकदा लाईफ मध्ये एकदा करावा एक्सपिरियन्स. आणि ही जर्नी पूर्णपणे बाईकने केली तर उत्तम, 4 व्हीलरने केली तरी चालेल, बाईकचा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. आणि पोहोचल्यात तर नक्की हानलेपासून उमलिंगला करा, सोडू नका ती जर्नी. तर आपण रूट बद्दल बोलूया. आपला जो लडाखचा जो रूट आहे, म्हणजे लेहचा जो प्लॅनिंग होता, लेह लडाख प्लॅनिंग म्हणतोय आपण, तो थोडक्यात सांगतोय. तर आपण लेहला पहिले 2 दिवस काढले. लेह नंतर आपण कुठे गेलोय, खारदुंगला काढलाय. लेहला 2 दिवस काढले, म्हणजे त्या प्लॅनिंग मध्ये आपलं संगम आणि मॅग्नेटिक हिल झाला. डे 1, डे 2 आपला खरं तर. आणि आपण मॅप मध्ये ज्या गोष्टी आहेत ते थोडं एक्सप्लेन करूया मॅप. ओके. ले 2 आपण खारदुंगला केला. बरोबर. खारदुंगला थ्रू डिस्किट, नुब्रा व्हॅलीला डिस्किटला राहिलो आपण पहिले दिवस. डिस्किट नंतर आपण उंदरला गेलो. दुसऱ्या दिवशी उंदर न करता आपण डायरेक्ट थांग विलेजला पोहोचलो. तुर्तुक आणि थांग विलेज. बरोबर. सकाळी ते प्लॅन आहे, ते तुम्हाला प्रत्येक डे वाईज आपण बोलू तेव्हा सांगू. थांग वरून आपण पुन्हा डिस्किट नंतर आपण जी शॉक रिव्हर जी उंदरला थांबलोय. तिकडे थोडा आपला ह्याचा व्हाईट सँडचा तिकडचा एक्सपिरियन्स घेतला एक, आणि तिथून नंतर त्याच दिवशी आपण परत येऊन डिस्किटला थांबलो. आपण लेह जो आहे, लेह वरून डायरेक्टली डिस्किट टू थांग विलेज करून, थांग वरून आपण डिस्किट टू शॉक रिव्हर मार्गे आपण कुठपर्यंत गेलोय, पेंगॉंग लेकला गेलो. पण तिथे ते जे लास्ट जे विलेज मिळते आपल्याला पेंगॉंग लेक मध्ये, मिरागला थांबलो. मिराग वरून आपण चुशूल, लोमा, न्यूमा करून आपण हानलेला गेलो.
हानलेवरून आपण उमलिंगला केलाय, वर्ल्ड मधला हायेस्ट मोटरेबल रोड तो केला, आणि त्यानंतर आपण पुन्हा लेहला आलो. सेम डे लेहला. किंवा जो लडाखला कधी गेलाय तो दुसरीकडे कुठे जाण्याचा त्याला मोह परत नाही होणार. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जातो तेव्हा परत त्या ठिकाणी जायला आपल्याला एवढं वाटत हा मी ते बघितलंय. पण लेह लडाखला जो गेलाय लडाखला जाणार तो परत तिकडे जर त्याला जायला मिळालं तर तो निश्चितच जाईल. पेंगॉंग लेक जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. तो म्हणजे पेंगॉंग लेक, त्यानंतर हानले मधली रात्र, नाईट स्काय, त्याच्यानंतर आपलं हानले टू उमलिंगला हा रूट, आणि ओमलिंगला टू परत हानले. आम्हाला गाव दिसतंय, हानले दिसतंय, पण कसं जायचं रस्ताच नव्हता. समोर गाव दिसतंय पण आम्ही जाऊ शकत नाही असं झालेलं. साधारण 2 तास आपण नुसतं फिरतोय, म्हणजे काही समजत नव्हतं काय करायचं, काय होणार आहे पुढे. नेटवर्क नाही, काहीच नाही, गाड्या नाही कुठे, आणि काहीच नाही, रूटच नव्हता. मग ते कसे एकदम टफ पॅचेस काढून, तुषार पण आमच्या पुढे गेलेला तेव्हा तो चुकलेला. मग काय करायचं, पुढे जायचं की नाही, इथेच थांबायचं, सगळं म्हणजे तो तर म्हणाला की 5 मिनिटात मी जर नाही आलो तर तुम्ही या. वन डे लेह मारायचं हे डोक्यात होतं. रस्ता शोधणं भाग होतं, कारण तिथून हानले जिथे थांबलो तिथे फ्रेशअप होऊन परत लेहसाठी जायचं होतं. पण आपण टार्गेट केलं आणि लेहची ट्रिप एकदम सक्सेसफुली कम्प्लीट केलेली आहे. आपल्याला अचिव्हमेंट एक मिळालेली आहे असं फील आहे. आता अचीव्ह केलंय आपण, ज्या गोष्टी ठरवलेल्या त्या गोष्टी केल्या. म्हणजे कुठे हा कॉन्फिडन्स आणि प्लॅन बी या दोन्ही मध्ये ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या केल्या. सध्या आपण इथेच थांबूया.